आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक मोठी बातमी आहे, दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। पाटण आणि कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसतोय। मोठी बातमी, दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण एकीकडे राज्यावरती दुष्काळाचं सावट घोंगावत असतानाच आता पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय। साताऱ्यात विशेष करून कोयना पाऊस बरसतोय। पाणलोट क्षेत्रामध्ये हा पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। पाटण असेल, कोयना पाणलोट क्षेत्र असेल, इथं पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठा दिलासा सातारकरांना मिळतोय। साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे तर पहिल्याच पावसात मात्र हिंजवडी जलमय झाल्याचं पाहायला मिळालंय। प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल झाली आहे। हिंजवडी फेज 1 परिसरात रस्त्यांना तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मुसळधार पाऊस तर बरसलाय, एकीकडे दिलासा देखील मिळालाय। मात्र पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर येतो तो पाण्याचा, कारण पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। हिंजवडी फेज 1 या परिसरात रस्त्यांना तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे मग नालेसफाई झाली नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय।